ठाकरे मुख्यमंत्री होते, पण त्यांना प्रशासनाचा फारसा अनुभव नव्हता। महाविकास आघाडीच्या काळात अर्थ खातं आणि उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे होतं आणि म्हणून आमदारांना निधी मिळत नव्हता। मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यानं शिंदे गटाला वाटा सारखाच मिळेल, त्यात कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही याची खात्री आम्हाला आहे, असं वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे। अर्थ खातं अजित पवारांकडे असलं तरी आपण मुख्यमंत्री असल्यानं आमदारांना कधीच अडचण येणार नाही, असं वक्तव्य कोल्हापूरच्या सभेत एकनाथ शिंदे यांनी केलं होतं। त्यावर गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात सध्याच्या शिवसेना शिंदे गटात असणाऱ्या नेत्यांनी अर्थ खातं अजित पवारांकडे असल्यामुळे निधी वाटपाबाबत तक्रारी केल्या होत्या। मात्र आता महायुती सरकारमध्ये या नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे, कारण अर्थ खातं पुन्हा एकदा अजित पवारांकडे गेलं आहे। 17 आणि 18 तारखेला 17 आणि 18 जुलैला बंगळुरूमध्ये एक बैठक पार पडतीये। ही बैठक राष्ट्रवादी पक्षाची ही बैठक आहे आणि ती बैठक पार पडतीये। त्या बैठकीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यासह मी देखील उपस्थित राहणार आहे। ही कुठलीही विरोधी पक्षांची बैठक नसून आणि ही कोणतीही स्पर्धा नाही आहे, असं संजय राऊत म्हणाले। पाटण्यानंतर आता बंगळुरूमध्ये बैठक होतीये। 18 प्रमुख पक्षांची त्यावेळी उपस्थिती लावली होती। प्रमुख देशभक्त पक्ष जे लोकशाही टिकवण्यासाठी हुकुमशाही विरोधात एकत्र येणार आहेत। 22 ते 23 पक्ष एकत्र येतील। लोकसभा आणि देशाच्या प्रश्नावर चर्चा होईल। तर शरद पवार सुद्धा या बैठकीला असणार आहेत। 17 तारखेला सोनिया गांधी यांनी डिनरचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तर संजय राऊत यांना सरकारकडून व्यक्त केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे। यावरूनही खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। या नोटिसीबाबत ऐकलं आहे अशा नोटीस पाठवल्या आहेत। अशा जर नोटीस आल्या असतील तर मी पुराव्यासह नक्कीच उत्तर देईल, असं संजय राऊत म्हणाले। सध्याचं जे सरकार आहे ते लुटमार आणि भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणारं जे सरकार आहे हे सगळ्यांना माहिती आहे, हे जनतेला माहिती आहे आणि त्यामुळेच हे सरकार जे आहेत ते अशा लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जुने आणि नवे असा भेद राहणार नाही। आगामी काळात संपूर्ण देशातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते एकत्र येतील, असं राष्ट्रवादीचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी म्हटलं आहे। पुढील 2 ते 3 महिन्याच्या काळात देशभरातील राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे एकत्र येतील। जुने नवे असा भेदभाव राहणार नाही। पुढच्या काळामध्ये तुम्हाला ते दिसेल आणि स्थानिक पातळीवर नाही तर संपूर्ण देश पातळीवर होईल, असा दावा मंत्री अनिल पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना केला आहे। तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडूनच माझी मुख्य प्रतिनियुक्ती झाली, त्यानंतर आता सुनील तटकरे हे अध्यक्ष झालेत, त्यांनीसुद्धा माझीच नियुक्ती केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य प्रतोद हा मीच असल्याचं मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या 3.5 वर्षापासून व्हीप बजावण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। अधिवेशनाच्या काळात सर्व आमदारांची उपस्थिती, त्यांच्यामध्ये त्यांचा सहभाग राहतो, त्या दृष्टीने उद्या राष्ट्रवादीचे सर्व आमदारांना बजावला जाईल, असंही मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं आहे। शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराविरोधात अपात्रच्या कारवाईबाबत विहित मुदतीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना कारवाई करण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे। याबाबत अपात्रतेच्या कारवाईबाबत अपात्रतेचा निर्णय होऊ शकत नाही, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे। विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने पाठवलेल्या नोटीसवर आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेप घेतला असून सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षाला टाईम बाउंड देऊ शकत नाही। अध्यक्षाला जेव्हा वाटेल तेव्हा विधानसभेच्या तरतुदीप्रमाणे अध्यक्ष निकाल देतील। सर्वोच्च न्यायालयाला विधानसभेच्या कामकाजात ना निर्णय देता येते ना टाईम बाउंड देता येते, असा कुठलाच भारताच्या संविधानात कायदा नाही आहे, असंही आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे। तर उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांविरोधात चुकीचा निर्णय घेतला होता। यावेळी विधानसभा अध्यक्षांनी त्यांचे अटकेचे आदेश काढले होते, असा दाखला यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे। वसीम शेख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा।
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं हे पहिलंच अधिवेशन आहे. खरं तर विरोधकांनी प्रश्न मांडले पाहिजेत, पण मात्र सभात्याग करू नये अशानं खरं तर पैसे खर्च करून अधिवेशन बोलावलं जातं, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे. तर याच वेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. काही नालायक म्हणतात अधिवेशन आक्रमकपणे चालू, हे त्यांनी करू नये असंही शिरसाट यांनी खडसावलं. तर महाविकास आघाडीत गोंधळ होता म्हणून राष्ट्रवादी बाहेर पडली आहे, त्यांचा सन्मान राखायला पाहिजे होता. मागचे मुख्यमंत्री घरात बसले म्हणून ती परिस्थिती होती, असा टोलाही त्यांनी लगावलाय. तर आता तसं नाही, उठाव करताना सत्तेची पदाची लालसा न ठेवता राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना दिली आहे. यावरच बोलताना संजय शिरसाट असंही म्हणालेत की लवकरच काँग्रेसचा एक गट फुटणार आहे. मात्र आता यावर काँग्रेसच्या नेत्यांची नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितू वाघमारेसह हर्षल बदाने पाटील, न्यूज स्टेट महाराष्ट्र. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भेट घेतल्याची काही कल्पना नाही. जर त्यांनी पवार साहेबांची भेट घेतली असेल त्यात वेगळं काही नाही, कारण वर्षानुवर्ष शरद पवार हे त्यांचे नेते राहिले आहेत. त्यामुळे जर ही भेट झाली असेल तर त्यात काही वावगं आहे असं काही वाटत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी यशवंतराव चव्हाणमध्ये जात ही भेट घेतली आहे. बंडखोर नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या नंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये राजकीय समीकरणं काय घडतील हे पाहावं लागणार आहे. सुनील कांबळे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, मुंबई. साताऱ्यातील बाजार समितीचा निकाल उदयनराजे भोसले यांच्या विरोधात गेल्याने उदयनराजे गटाला मोठा धक्का बसला. हा निकाल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या बाजूने लागला आहे. याच बाजार समितीच्या प्रकरणावरून उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे समोरासमोर आले होते. यावेळी साताऱ्यात मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता याच प्रकरणात उदयनराजे भोसले यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का मिळाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह कुळांनी 1990मध्ये न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला होता. याचाच निकाल शिवेंद्रराजे भोसले यांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे आता खिंडवाडी परिसरात नव्याने बांधकाम होणाऱ्या शेती उत्पन्न बाजार समितीचा मार्ग हा मोकळा झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता उदयनराजे भोसले यांचे न्यायालयीन मार्ग बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन ओंकारसह वैभव बोडके, न्यूज स्टेट महाराष्ट्र, सातारा. ऐन पावसाळ्यात देखील वरुण राजाने पिंपळनेरसह परिसरातील अनेक गावात पाठ फिरवलेली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून पिंपळनेर आणि लगतच्या परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर चांगल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाणी वाढण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र असे असले तरी हवा तसा पाऊस अद्यापही या भागात झालेला नाही. परिणामी जामखेडी प्रकल्प वगळता तालुक्यातील इतर प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. एकूणच जामखेडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हे धरण आज 100% भरून ओव्हरफ्लो झालेलं आहे. परंतु आता 16 जुलै उजाडला तरी देखील पांझरा प्रकल्पामध्ये केवळ 48% जलसाठा उपलब्ध आहे. एकूणच आता पांझरा प्रकल्प कधी भरणार याकडे संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष लागलेले आहे. विशाल बेनुस्कर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पिंपळनेर, साक्री. राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. एका वर्षभरात आधी शिवसेना फुटली, शिंदे बाहेर पडले आणि सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी फुटली, अजित पवार सरकारमध्ये सामील झाले. या राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच जे आहे पावसाळी अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाला विरोधी पक्षांनी चहापाण्यावर बहिष्कार टाकला आहे. शिवसेनेत शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरले होते. अजित पवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत हे दोन्ही अधिवेशनं चांगलेच गाजवले होते. तर विधान परिषदेत अमोल मिटकरी, अंबादास दानवे यांनी जोरदार बॅटिंग केली होती. आता महाविकास आघाडीच्या बाजूने आक्रमक ठरलेले सदस्य आता सरकारमध्ये सामील झाल्याने यंदाचे पावसाळी अधिवेशन गाजेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जाते.
दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाआधी आज सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केलाय. या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र बहिष्कार घातलाय. बहिष्कार घातल्यामागचे कारणही विरोधी पक्षाने आज पत्रकार परिषदेत सांगितले. महाविकास आघाडीच्या म्हणजेच विरोधकांची आज नेत्यांची बैठक पार पडली आणि याच बैठकीत चहापानावर बहिष्कार घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अंबादास दानवे, एकनाथ खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर या आमदारांनी पहिल्यांदा शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याची माहिती भेटीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या चहापानाबाबत विरोधी पक्षनेते यांच्याबरोबर बैठक सुरू होती तेव्हा अचानक सुप्रिया सुळे यांचा फोन आला आणि शरद पवारांनी बोलावलंय असं सुळेंनी सांगितल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. तेव्हा यशवंतराव चव्हाण सेंटर इथं मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते अशी माहिती यावेळी देण्यात आली. सर्वांनी झालेल्या घटनेवर दिलगिरी व्यक्त केली आणि यातून मार्ग काढण्याचीही विनंती केली. मात्र यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.